नमस्कार श्रोत्यांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे लबाड कोल्हा. एका जंगलामध्ये एक कोल्हा, एक वाघ, एक लांडगा, एक मुंगूस आणि एक उंदीर असे 5 जण राहत होते. त्या सर्वांची खूपच मैत्री होती. त्यांचा नित्यक्रम होता की एकाने शिकार करायची आणि त्याचे 5 वाटे करायचे. एके दिवशी कोल्हा आपल्या मित्रांना म्हणाला, मित्रांनो, मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो. या ओढ्याच्या पलीकडच्या काठावर एक मस्त दष्टपुष्ट हरिण रोज चरत असते. त्याची आपण शिकार करावी असे मला वाटते. लांडगा म्हणाला, हरणाची शिकार म्हणजे खायचे काम नाही. ती इतकी चपळ असते की आपली चाहूल लागताच ती क्षणात दिसेनासे होते. त्यावर कोल्हा म्हणाला, मला माहिती आहे, त्यासाठी मी युक्ती शोधून काढली आहे. हरिण झोपलेले असताना त्याचे पाय उंदराने हळूच चावून कुरतडायचे. मग ते जागे होऊन पळत आपल्या घरात जाईल. पण त्याचे पाय कुरतडल्यामुळे त्याला हळूहळू चालावे लागेल. त्यावेळी वाघाने त्याच्यावर झडप घालून त्याला मारावे. कोल्ह्याची ही युक्ती सर्व मित्रांना पसंत पडली. कोल्ह्याने सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी हरिण झोपलेले पाहून उंदराने त्याचे पाय कुरतडलेले. तेव्हा ते उठून लंगडत लंगडत घरात जाऊ लागले. तोच वाघाने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला ठार मारले. कोल्ह्याच्या मनात विचार आला, जर हे हरिण आपल्या एकट्याला मिळाले तर काय मज्जा येईल. कोल्हा म्हणाला, मित्रांनो, आपल्याला एवढी छान शिकार मिळाली आहे, तर भोजनास प्रारंभ करण्यापूर्वी आपण स्नान करून ताजेतवाने व्हावे. हे बरे, तुम्ही चौघेही गंगेवर जाऊन स्नान करून या. तोपर्यंत मी येथे हरणाची राखण करतो. ठीक आहे, असे म्हणून वाघ, लांडगा, मुंगूस आणि उंदीर हे चौघेही गंगेवर आंघोळीसाठी गेले व कोल्हा हरणापाशी बसून राहिला. काही वेळाने प्रथम स्नान करून वाघ तिथे आला. पाहतो तर तो काय, कोल्हा एकदम नाराज झालेला. त्याचा चेहरा उतरलेला असून तो चिंतेत बसला होता. हे पाहून वाघ त्याला म्हणाला, मित्रा, तू तर आम्हा सर्वांचा गुरु, तू मोठा चतुर, मग तू असा काळजीत पडल्यासारखा का दिसतोस. कोल्हा म्हणाला, आपल्या जिन्याला आग लागो. एखादा शूद्र प्राणी भलतेच ते बोलून आपला अपमान करू लागला तर त्यापेक्षा मरण काय वाईट. वाघ म्हणाला, मित्र, असे काय झाले तरी काय, कोण आहे तो. कोल्हा म्हणाला, उंदराने तो असा काही बोलला की मला खूप दुःख झाले. तो म्हणाला, मी हरणाचे पाय कुरतडून त्याला लंगडे केले, तेव्हा वाघाने त्याला मारले. त्यात वाघाने असा काय पराक्रम केला. हे ऐकून वाघाला फार वाईट वाटले. तो म्हणाला, असे असेल तर त्या हरणाच्या मांसाला मी शिवणारही नाही. माझ्या पंजात जोर असेल तर मी असे 56 हरिण मारून दाखवीन. त्या शूद्र उंदराची मला मिजास नको. इतक्यात लांडगा स्नान करून आला. त्याला कोल्हा म्हणाला, अरे मित्रा, क्षणभरही थांबू नकोस. हे हरिण माझे आहे, त्यावर दुसऱ्या कुणाचाही हक्क नाही, असे सांगून वाघ आपल्या बायको व मुलांना आणवयास गेला आहे. तेव्हा तो येण्यापूर्वी तू इथून जाशील तर फार बरे होईल. हे ऐकताच लांडगा भयभीत झाला. तो क्षणभरही तेथे न थांबला व आपली शेपूट आत घालून पळत सुटला. थोड्या वेळाने उंदीर तेथे आला. त्याला कोल्हा म्हणाला, अरे मित्रा, मुंगूस आत्ताच इथे येऊन गेला. तो म्हणत होता, हरणाचे मांस एकदम बेचव, त्यापेक्षा उंदराचे चविष्ट आणि रुचकर मांस म्हणून मी उंदराला खाणार आहे. हे ऐकताच उंदीर बिचारा घाबरला आणि पळत बिळात लपून बसला. इतक्यात मुंगूस तेथे आला. त्याला कोल्हा म्हणे, दोस्ता ऐक, वाघ, लांडगा आणि उंदीर या तिघांबरोबर माझी जोरात मारामारी झाली. आत्ताच त्यांना मी इथून पळवून लावले. तुझी हिंमत असेल तर तू पण माझ्याबरोबर मारामारी करशील. तू जिंकलास तर हरिण तुझे. हे ऐकून मुंगूस म्हणाला, बाबा रे, वाघ, लांडगा यांच्याशी मारामारी करून तू जर त्यांना पळवून लावलेस तर तिथे माझा काय टिकाव लागणार. तू खुशाल एकटा हरिण खात बस, मी आपला जातो. मग लबाड कोल्ह्याने ते सर्व हरिण एकट्यानेच खाल्ले. धन्यवाद.